बोला येशू मसीह की किती जण तरुण आहेत हात वर करा. बाकीचे म्हातारे हात वर करा. तुम्हाला नाही वाटत तुम्ही तरुण आहेत असं? बरं, तरुण पण शरीराचं असतं का मनाचं असतं? हा, कसलं? मनाचं. बरोबर आहे ना? माणूस शरीराने म्हातारा होऊ शकतो पण मनाने कधी म्हातारा होत नाही. आणि प्रभूला शारीरिक तरुण नको आहे, प्रभूला जे मानसिक आणि आत्मिक तरुण लोक आहेत ना ते पाहिजेत. आमेन. की जे आत्म्यात तरुण आहेत. तुम्हाला माहिती शरीर म्हातारा होतं, आत्मा कधी म्हातारा होत नाही. आणि जर परमेश्वर एखाद्या व्यक्तीला बघतो ना तर मला विश्वास आहे की 120 वर्षाचा मोशे सुद्धा देवाच्या नजरेमध्ये काय होता? तरुण होता, कारण तो आत्म्यात तरुण होता. आमेन. आणि म्हणून तरुणांनो, देव मनुष्यासारखं बघत नाही. बायबल मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जसा मनुष्य बघतो तसं परमेश्वराचं बघणं नाहीये. आमेन. मनुष्य केवळ बाह्य रूप बघतो, परमेश्वर काय बघतो? अंतःकरण तोडून पाहतो. हालेलुया. म्हणजे देव आतल्या गोष्टी पाहतो आणि मनुष्य बाहेरच्या गोष्टी पाहतो. म्हणून जरुरी नाहीये की केस पांढरे झाले म्हणून म्हातारे आहेत, बिलकुल नाही. परमेश्वर तुमच्या आत्म्याला पाहतो. अनेक तरुण म्हातारे आहेत, अनेक तरुण काय आहेत? कारण काहीच काम होत, देवासाठी काही करू शकत, प्रार्थना करत. बघा, म्हातारपणाचं लक्षण काय मला सांगा बरं. म्हातारपणाचं लक्षण काय असतं? आता माझ्याने काही काम होत, जास्त झोप लागते. बरोबर आहे ना? खरं की खोटं आहे? म्हातारे लोक पाहिलेत ना तुम्ही? नुसते आराम करतात, काहीच कामधंदे करत नाही. तुम्हाला माहिती हे म्हातारपणाचे लक्षण आहे. ज्या तरुणांच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतायत ना, समजून घ्यायचं तुम्ही तरुण नाही. तुमच्या नजरेत तरुण असाल पण देवाच्या नजरेत अजिबात नाहीये. ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनातून बघाल ना तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की तरुणपण कशाला म्हणतात. मोशे थकला नाही, 120 वर्षाचा झाला तरी देवाचं काम करत होता. आमेन. हा, हे आहे तरुणपण जे देवाला आवडतं. आणि आज परमेश्वराला अशा तरुणांची गरज आहे. आणि जर तुमचं तरुणपण तुम्ही परमेश्वराला दिलं, विश्वास ठेवा तुमच्या जीवनाद्वारे परमेश्वर महान काम करेल. हालेलुया, हालेलुया. देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. आपले डोळे आपण झाकू, छोटीशी प्रार्थना करू आणि वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, मी स्वतःला तुझ्या पायाजवळ झुकवतो कारण तीच माझी योग्यता आहे. माझ्या देवा, मी तुझ्याकडे बघतो कारण तू बोल. आज आम्हाला गरज आहे परमेश्वर पिता. इथं बसलेले जे तरुण तरुणी आहेत परमेश्वर पिता, माझ्या देवा तुझी वाणी, तुझा आवाज त्यांनी ऐकावा, तुझे शब्द त्यांनी समजून घ्यावे, तुझी इच्छा आज त्यांनी जाणून घ्यावी. परमेश्वरा, यासाठी तू कृपा आणि अनुग्रह दे. आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. मी प्रार्थना करतो या संपूर्ण जागेला आणि मला पवित्र आत्मा तू नियंत्रित कर. आम्हा प्रत्येकाच्या हृदयाला तुझ्या आत्म्याने नियंत्रित कर प्रभू. येणारा प्रत्येक शब्द तुझ्या आत्म्याने अभिषिक्त असू दे प्रभू. प्रार्थना करतो केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे. तू बोलावं आणि आम्ही ऐकावं असू दे. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. तुझी इच्छा पूर्ण कर. मी खटावं, तूच वाढावा आणि तुलाच ख्रिस्ताने उंच करावं असू दे. हो पिता, आज या तरुणांशी आणि आम्हा प्रत्येकाशी तू बोल. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. बरं, एक वचन वाचू आपण. योएलचं पुस्तक काढा. योएलचं पुस्तक योएल याचा दुसरा अध्याय. योएल याचा दुसरा अध्याय आणि वचन 28 वाचू आपण. वाचा बरं तरुणांनो. हाँ, हमारे बेटे बेटियां भविष्यवाणी करेंगी. हाँ, और तुम्हारे पुरनिये सपने देखेंगे. हाँ, और तुम्हारे जवान दर्शन देखेंगे. हाँ. मराठीत वाचा बरं अजून. मराठी बायबल असेल तर. ह्यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. हालेलुया. आता मला एक सांगा, या ठिकाणी म्हटलंय संदेश देण्याचं काम कोणाला आहे? वचनात कोण संदेश देतील म्हटलंय? वाचा, कोण संदेश देतील म्हटलंय तिथं?
तुमचे पुत्र व कन्या पुत्र आणि तुमच्या कन्या कन्या. स्वप्न कोणाला पडतील? तुमच्या वृद्धांना जिवंत का मेलेत सगळे? वृद्धांना. तरुणांची मीटिंग वाटतच नाही मला. अरे तोंड आणलंय का सोबत? बोलत जा. यांनी नाही बोललं चालेल, मला तुमच्याकडून ऐकायचंय. हालेलुया. जिवंतांसारखे बसा. देवाचं वचन म्हणतं मी मेलेल्यांचा परमेश्वर नाहीये. वाटतंय का प्रभूने माझ्या जीवनात काम करा? वाटतं तुम्हाला? मग बोला ना काहीतरी. जिवंतांसारखे बसा. परमेश्वर तुम्हाला तयार करू इच्छितो, पण तुम्ही असे बसलेत काय? यांचा आवाज बघा, देवाच्या दासांचा मोठ्याने येतो, आणि इथे एक पण वचन वाचायला तयार नाही. बायबल किती जणांनी आणले? हात वर करा. हात आता बायबल वर करा. आपापलं बायबल वर करा. सगळ्यांनी नीट वर करा. ज्यांनी आणलं त्यांनी पण वर करा आता हात. घाबरतात. एकाने केलं ठीक आहे, काय अडचण नाही. ज्या वेळेस काही प्रश्न विचारायला मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. आमेन. जे वचन आपण वाचलं योएल 2:28 मध्ये, तिथं काय लिहिलंय? संदेश कोण देतील? कोणाबद्दल म्हटलंय? पुत्र व कन्या. बोला मोठ्याने मुलांनो. कोणाबद्दल म्हटलंय? संदेश कोण देतील? तुमची पुत्र व कन्या. बरं, स्वप्न कोणाला पडतील? वृद्धांना. वृद्धांना. वृद्ध म्हणजे कोण? म्हातारे लोक. आणि परत त्या ठिकाणी पुढे म्हटलेले दृष्टांत कोण पाहतील? तरुण. बोला कोण पाहतील? 3 गोष्टींमध्ये बद्दल म्हटलेलं आहे. एक की तुमचे पुत्र आणि तुमच्या कन्या काय देतील? संदेश देतील. तुमच्या वृद्धांना काय पडतील? स्वप्न पडतील. दृष्टांत कोण पाहतील? तरुण मुलं. पुत्र कन्या हे पण तरुण आहेत, आणि दृष्टांत पाहणारे पण तरुण आहेत. स्वप्न पाहणारे कोण आहेत? म्हातारे. बोला कोण आहेत? देवाने त्यांना कोणती सेवा दिली आहे? म्हाताऱ्या लोकांना परमेश्वराने कोणती सेवा दिली आहे शेवटच्या काळी? स्वप्न केव्हा पाहिले जातात? जागेपणी का झोपलेल्या नंतर? बोला केव्हा? मग म्हाताऱ्या लोकांना जर स्वप्न पाहायचे असेल तर त्यांनी काय करायचं? घरी जाऊन नीट लक्ष द्या. हे मी नाही म्हणत आहे, कुठे लिहिलेलं आहे? ज्या वेळेस देव शेवटच्या काळी पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल ना, तर प्रत्येकाला कामं दिलेली आहेत. पण वृद्ध लोकांकडून देव तेवढी अपेक्षा करत नाही. त्यांना म्हणतो प्रभू तुम्ही प्रार्थना करा, काय करा? झोपा. झोपेत मी तुम्हाला काय दाखवील? स्वप्न. पण पुत्र आणि कन्या काय देतील? संदेश. तरुण काय पाहतील? तुम्हाला माहिती? स्वप्न पाहणं आणि दृष्टांत पाहणं याच्यात काय फरक आहे तुम्हाला माहिती? स्वप्न आणि दृष्टांत याच्यात काय फरक आहे? कोण सांगेल? तरुणांपैकी खालून उत्तर पाहिजे मला इकडून. स्वप्न आणि दृष्टांत या 2 गोष्टी बायबलमध्ये आहेत. या 2 गोष्टींमध्ये काय अंतर आहे? दृष्टांत केव्हा पाहिला जातो आणि स्वप्न केव्हा पाहिली जातात? आमेन. हालेलुया. स्वप्न हे झोपेत बघितले जातात, झोप लागल्यावर. पण दृष्टांत उघड्या डोळ्यांनी पाहिला जातो. हालेलुया. तुम्हाला माहिती योहानाने, जो योहान परमेश्वराच्या वचनामध्ये प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जो योहान होता, ज्याला प्रगटीकरण दिसलं, तो स्वप्न पाहत नव्हता. तो काय पाहत होता? दृष्टांत. त्याचे डोळे उघडे होते आणि उघड्या डोळ्यांनी तो परमेश्वराचा दृष्टांत पाहत होता. तरुणांना परमेश्वराने जी सेवा दिलेली आहे ना, ती झोपण्याची सेवा नाहीये, ती जाग राहण्याची सेवा आहे. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? वृद्धांना परमेश्वर म्हणतो ते स्वप्न पाहतील. याचा अर्थ ठीक आहे, त्यांच्याकडून परमेश्वर जास्त अपेक्षा करत नाही. पण तुम्हाला माहितीये परमेश्वर तरुणांकडून अपेक्षा करतो की ते दृष्टांत पाहतील, म्हणजे उघड्या डोळ्यांनी. आमेन. झोपा काढून नाही. आळस जर तुमच्यामध्ये असेल, निद्रा जर तुमच्यामध्ये असेल, आराम करण्याचा स्वभाव जर तुमच्यामध्ये असेल, तुम्ही देवाची दृष्टांत पाहू शकत नाही. देवाची दृष्टांत पाहण्यासाठी डोळे कसे असले पाहिजे? उघडे. बोला कसे असले पाहिजे? तुम्हाला माहितीये दृष्टांत पाहणं काय? की समोर मला जे दिसतंय ना ते मला दिसत नाही, देव मला जे दाखवतोय ते मला दिसतंय. आमेन. समजतं मी काय सांगतोय? दृष्टांत त्याला म्हणतात, माझ्या समोर जी वस्तू आहे ती मला दिसत नाही, माझ्या समोर काय चाललेलं आहे ते मला दिसत नाही, पण देव मला जे दाखवू इच्छितो ना ते मी पाहायला लागतो. त्याला म्हणतात दृष्टांत. आमेन. हालेलुया. याचा अर्थ जेव्हा जगातल्या गोष्टींकडे तुमचं लक्ष लागत नाही आणि त्यावेळेस तुम्हाला परमेश्वर त्याच्या गोष्टी दाखवतो. आमेन.
जोपर्यंत जगाच्या गोष्टींपासून तुमच्या नजरा दूर होत नाही, जोपर्यंत जगाच्या गोष्टींमध्ये तुम्ही टक लावून बघत नाही ना, तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला दृष्टांत दाखवू शकत नाही. जगापासून आपली नजर हटवा, म्हणजे परमेश्वर तुम्हाला दृष्टांत दाखवेल. आमेन. देवाचं वचन म्हणतं की शेवटच्या काळाबद्दल हे वचन लिहिलेले आहेत की असे दिवस येतील की माझ्या आत्म्याचा वर्षाव करील, तुमचे पुत्र आणि तुमची कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्न पडतील आणि तुमचे तरुण जे आहेत ते काय पाहतील? दृष्टांत पाहतील. बरं, मला एक सांगा, संदेश देणं, दृष्टांत पाहणं किंवा प्रभूची सेवा करणं, किती लोकांना वाटतं की माझ्याद्वारे प्रभूने काहीतरी करावं, काहीतरी, भले आराधना असेल, सेवा असेल, वचनाची सेवा असेल, किती तरुणांना मनापासून वाटतं, पण त्यांनीच हात वर करा, बळजबरी नाहीये, नीट वर करा ना, देव पाहतोय. हा, नीट लक्ष द्या. तुम्हाला जर वाटतं, आता नीट लक्ष द्या, तुम्हाला जर वाटतं परमेश्वराने माझा उपयोग करावा, मग कोणतीही सेवा असेल, ती संदेश सांगण्याची असेल, ती दृष्टांत दाखवण्याची असेल, ती आराधना करण्याची असेल, चिन्ह चमत्काराची असेल, रोग बरे करण्याची असेल, काहीतरी परमेश्वर जर तुम्हाला देऊ पाहतो, तर तुम्हाला माहितीये याची सुरुवात कशाने होते हे या वचनामध्ये लिहिलेलं आहे, जे वचन आपण वाचलं. योएल 2:28 परत एकदा वाचा. ह्यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा काय करील? जोपर्यंत पवित्र आत्म्याचा वर्षाव होत नाही तोपर्यंत कोणत्याच सेवेला सुरुवात होऊ शकत नाही. नीट लक्ष द्या. तरुणांनो, जर तुम्हाला वाटतं ना की माझा उपयोग परमेश्वराने करावा, तर हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही कशाने भरले जाल? बोला, कशाने भरले जाल? आत्म्याने. कारण बायबल म्हणतं मी पवित्र आत्म्याचा वर्षाव करील, मग पुढच्या गोष्टी होतील, मग पुत्र आणि कन्या संदेश देतील, मग वृद्धांना स्वप्न पडतील आणि मग तरुण दृष्टांत पाहतील. पण त्याच्या अगोदर कसला वर्षाव झाला पाहिजे? बोला, काय माझ्यावर आला पाहिजे? मी काय प्राप्त केला पाहिजे? पवित्र आत्मा. बायबल म्हणतं मी पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल. तुम्हाला माहितीये, जर तुम्हाला वाटतं मी परमेश्वरासाठी काहीतरी करावं, मी प्रभूसाठी उभं राहावं, तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की मला काय मिळाला पाहिजे? पवित्र आत्मा. बोला, मला काय मिळाला पाहिजे? जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला मिळत नाही, तुमचा आवाज कितीही चांगला असू द्या, तुमच्याद्वारे काम होऊ शकत नाही. कितीही सुंदर गाणं म्हणा, तालात म्हणा, सुरात म्हणा, कितीही चांगला कीबोर्ड वाजवा, कितीही चांगलं तुम्ही ऍक्टोपॅड वाजला, तुम्हाला माहिती ज्या वेळेस शौलाला दुष्ट आत्मा लागलेला होता त्यावेळेस दाविदाला बोलवलं जायचं. कशासाठी? कशासाठी? वीणा वाजवण्यासाठी. बोला, कशासाठी? गाणं म्हणायचं का तो? काय करत होता? फक्त जी वीणा होता ना, त्या वीणेवरून तो हात फिरवायचा. मग मला एक सांगा, अभिषेक वीणेमध्ये होता का दाविदामध्ये होता? हा, तुम्हाला माहितीये, तुम्ही 2 लाखाचं कीबोर्ड आणा, त्याच्याने आराधना आशीर्वादित नाही होत. हा जो आराधना करणारा आणि तो वाजवणारा जो व्यक्ती ना, अभिषेक त्याच्यामध्ये असला पाहिजे. आमेन. ज्या वेळेस वाजवणाऱ्याच्या जीवनामध्ये देवाचा आत्मा असेल, अभिषेक असेल ना, मी तुम्हाला सांगतो कीबोर्डवर त्याने बोट ठेवले तरी पवित्र आत्मा व्हायला लागतो. आमेन. कोणतीही सेवा सुरुवात देवाच्या आत्म्याने होते. आमेन. जर तुम्हाला संदेश द्यायचा असेल, जोपर्यंत पवित्र आत्मा नाही मिळत, माझा संदेश प्रभावी होऊ शकत नाही. जर मला प्रार्थना करायची दान आहे, तोपर्यंत मी प्रार्थना करू शकत नाही जोपर्यंत माझ्यामध्ये पवित्र आत्मा नाहीये. लक्षात घ्या, कोणत्याही सेवेची सुरुवात जी आहे ती देवाच्या आत्म्यानेच होते. म्हणून बायबल मध्ये म्हटलंय, मी मनुष्य मात्रांवर पवित्र आत्म्याचा काय करील? वर्षाव करील. आमेन. तरुणांनो, या दिवसामध्ये परमेश्वराची अपेक्षा आहे की तुम्ही पवित्र आत्मा प्राप्त करावा. बोला, काय प्राप्त करावा? ज्या दिवशी तुम्ही पवित्र आत्मा प्राप्त केला ना, मी तुम्हाला सांगतो, ज्यासाठी प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे किंवा ज्यासाठी प्रभूने तुम्हाला ठेवलेले ते काम त्या दिवसापासून सुरू होऊन जाईल. आमेन. देवाची अपेक्षा आहे तुम्ही काय प्राप्त करावा? पवित्र आत्मा. एक वचन वाचू आपण. चला, एक वचनात जाऊ. प्रेषितांची कृत्य काढा. प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय. प्रेषित याचा पहिला अध्याय. आणि दुसऱ्या वचनापासून आपण वाचू. मराठीत असेल तर मराठीत वाचा. या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवायास ठरविल्यास होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सत्यानंतरही त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहो हे दाखविले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन
देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. हा तो व ते एकत्र जमले असताना त्यांना आज्ञा केली की येशू ख्रिस्ताने त्याच्या 12 शिष्यांना आज्ञा केली. जेव्हा ते एकत्र जमलेले होते, येशू ख्रिस्त मेला, जिवंत झाला आणि स्वर्गात घेतला गेला. स्वर्गात जाण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना आज्ञा दिली होती. नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताचे शिष्य त्याच्यासोबत किती वर्ष होते? बोला किती वर्ष होते? 3.5. बोला किती वर्ष? 3.5 वर्ष रात्रंदिवस ते कोणासोबत होते? येशू सोबत होते. ते येशू सोबतच राहिले, येशू सोबतच खाल्लं, येशूने दिलेली वचनं त्यांनी ऐकली, येशूने केलेले चमत्कार त्यांनी पाहिले. सगळी सेवा कशी असते, कशी केली जाते, या सगळ्या गोष्टी ते कोणाकडून शिकलेले होते? येशूकडून. किती वर्ष? 3.5 वर्ष. तुम्हाला माहिती आज सुद्धा अनेक तरुणांना असं वाटतं ना की आपण बायबल ट्रेनिंगला गेलो की आपण सेवा करू शकतो. बरोबर आहे ना? सेवेसाठी आपण कुठे जातो? बोला बोला, कुठे जातो? सुरुवात करण्यासाठी बायबल कॉलेज केलं जातं. बरोबर आहे ना? 1 वर्ष, 2 वर्ष, 3.5 वर्षाचं सेमिनरी. तुम्हाला माहिती हे 3.5 वर्ष या शिष्यांनी काय केलेलं होतं? बायबल ट्रेनिंग. बोला काय केलं होतं? कोणासोबत? ज्याने बायबल लिहिलं तोच त्यांना काय शिकवत होता? बायबल. आमेन. सगळ्यात उत्तम बायबल ट्रेनिंग कोणी केलं? किती शिष्यांनी? कारण त्यांना डायरेक्ट कोण शिकवत होतं? येशू. बरोबर आहे ना? मान्य करतात ना तुम्ही? हा, पुढे वाचा. आता पुढचं वचन, 3रं वचन वाचा. मरण सोसल्यानंतरही त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हा दाखविले. हा 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे हा व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. हा तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना अशी आज्ञा दिली, आज्ञा दिली की यरूशलेम सोडून जाऊ नका. हालेलुया. नीट लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताने 3.5 वर्ष शिष्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर सुद्धा त्यांना काय आज्ञा दिली? यरूशलेम सोडून जाऊ नका. कारण त्यांना तोपर्यंत पवित्र आत्मा भेटलेला नाहीये. हालेलुया. पुढे वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. हा तो पित्याने देऊ केलेला ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. तिची वाट पहा. बोला तिची काय पहा? वाट पहा. यरूशलेम सोडून बाहेर जाऊ नका. तुम्हाला माहिती पर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या 12 प्रेषितांना जरी सगळं माहिती होतं, वचन काय माहिती होतं, त्यांना वचनामध्ये असं लिहिलेलं आहे मत्ती सुवर्तमानामध्ये 72 शिष्यांना येशूने कामगिरीवर पाठवलं. ते गेले, त्यांच्याद्वारे भूत निघाले, त्यांच्याद्वारे चमत्कार झाले. परत जेव्हा आले त्यांनी येशू ख्रिस्ताला सांगितलं, प्रभू तू आम्हाला जिथं जिथं पाठवलं आमच्याद्वारे अद्भुत चिन्ह चमत्कार झाले, भूत पण आम्हाला वश होतात. या सगळ्या गोष्टी सेवेमध्ये त्यांनी अनुभवलेल्या होत्या. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिली, यरूशलेम सोडून बाहेर जाऊ नका. हालेलुया. यरूशलेम ती जागा आहे जी देवाची आहे. यरूशलेम ती नगरी आहे जिथं परमेश्वराची उपस्थिती आहे. यरूशलेम ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे. तुम्हाला माहितीये पवित्र आत्मा मिळण्याचं ठिकाण यरूशलेम आहे. पवित्र आत्मा मिळण्याची जागा यरूशलेम आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळत नाही यरूशलेम सोडून बाहेर जाऊ नका. तुम्हाला पवित्र आत्मा जर हवा असेल तर तुम्हाला कशामध्ये राहावं लागेल? शिष्यांना सांगितलं कुठे राहावं लागेल? यरूशलेमेमध्ये. लक्षात घ्या तरुणांनो, जोपर्यंत तुम्ही देवाच्या उपस्थितीत स्वतःला ठेवत नाही, परमेश्वराच्या जागेवर स्वतःला ठेवत नाही, देवाच्या ठिकाणावर स्वतःला ठेवत नाही, तोपर्यंत परमेश्वर पवित्र आत्म्याचा वर्षाव तुमच्या जीवनात करू शकत नाही. देवाची इच्छा आहे यरूशलेम सोडून बाहेर जाऊ नका. आज अनेक तरुण मुलं जगातल्या गोष्टींमध्ये जात आहेत. आज अनेक तरुण मुलं जगातल्या गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. आज अनेक तरुण मुलं जे चर्चचे सभासद आहेत, जे मंडळीचे सभासद आहेत, जे तरुण संघाचे सभासद आहेत, पण तुम्हाला माहितीये पवित्रता सोडून तुम्ही जगातल्या अशुद्धतेमध्ये भटकत चाललेले आहात. पवित्रता सोडून जगातल्या लोकांशी मैत्री करत आहात. परमेश्वराचं वचन म्हणतं यरूशलेम सोडून बाहेर जाऊ नका. कारण पवित्र आत्मा तुम्हाला तिथंच भेटणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःची पवित्रता टिकवून ठेवाल. आमेन. जेव्हा परमेश्वरासोबत तुमची संगती तुम्ही टिकवून ठेवाल, जी देवाची जागा आहे त्या जागेवर ज्या वेळेस तुम्ही स्थिर राहाल त्याच ठिकाणी परमेश्वर तुम्हाला त्याच्या आत्म्याने भरेल. आमेन. आज अनेक तरुण भटकत आहेत इकडं तिकडं. वेगवेगळ्या मार्गात आपण चाललेलो आहे. देवाची उपस्थिती सोडून आज आपण यरूशलेम सोडून बाहेर चाललेलो आहे. तुम्हाला माहिती जोपर्यंत तुम्ही यरूशलेमेमध्ये येत नाही, देवाने निवडलेल्या ठिकाणी येत नाही, देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवत नाही, तोपर्यंत परमेश्वर त्याच्या आत्म्याने तुम्हाला भरू शकत नाही. शिष्यांना स्पष्ट त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं यरूशलेम सोडून बाहेर जाऊ नका. हालेलुया. एक वचन वाचू आपण.
लूक ऋषी वर्तमान याचा 10वा अध्याय. लूक ऋषी वर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 30 वाचू आपण. 30 पासून पुढे. लूक ऋषी वर्तमान याचा 10वा अध्याय वचन 30 पासून पुढे. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमेहून खाली यरीहोकडे जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतोय, तुम्हाला अनेकांना हे वचन माहिती आहेत. हा मनुष्य कुठून कुठे चाललेला आहे? यरूशलेमेहून कोणत्या नगराकडे? अरे बोला रे, बोला ना, तोंड उघडा. बायबल आणलेत ना तुम्ही? असे बसू नका मेल्यासारखे. खरंच सांगतो, मला असं वाटतंय ना, मी मेलेल्यांना संदेश देतोय. कळतं का मी काय सांगतोय? तरुणांची मिटिंग आहे, काहीतरी उत्साह ठेवा तुमच्या मनामध्ये. अजिबात वाटून नाही राहिलं तुम्ही तरुण. यांना बँड लावा इथं डीजे. हा, हे कसे नाचतात बघा लगेच. मग याच्यावरून कळतं आपल्यामध्ये काय आहे, देवाचा आत्मा आहे का भूताचा आत्मा आहे. हा, तिथं तुम्हाला सांगावं लागत नाही नाचा असं, बरोबर कुदायला लागतात. हा, बँडचे आवाज ऐकून जसे ते रात्रीच्या वेळेस ते रातकिडे लाईटाला बघून गोळा होतात ना, तशी हे बँडचा आवाज बघून गोळा होतात आजचे तरुण. खरंय की खोटंय? आमच्या भागात मी पाहतो, मोटरसायकल घेतात, 3-3, 4-4 सीट मारतात, तिकडे रात्री तरफडतात 12-1 वाजेपर्यंत. दुसरीकडे जिथं बँड चालू असतो तिथं. कशासाठी? हे ख्रिस्ती तरुण म्हणतोय मी तुम्हाला. चर्चमध्ये यांना नाचायला लावा, नाचणार नाही. हे जे आहेत ना, मी तुम्हाला सांगतो, ही परिस्थिती बदला. जोपर्यंत तुम्ही देवाला प्रतिसाद देत नाही, परमेश्वर तुमच्याद्वारे काही करू शकत नाही. जिवंतपणा ठेवा तुमच्यामध्ये. अरे ही लोक तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहेत, यांचे आवाज निघतायत, पण तुमचा आवाज कुठे गेला? प्रभूसाठी तर बोला, परमेश्वरासाठी तर मुख उघडा. जर तुम्ही आज इथं प्रभूसाठी बोलायला तयार नाही, जर तुमच्या तोंडातून हालेलुया इथं निघू शकत नाही, तुम्ही काय परमेश्वरासाठी काम कराल? तुम्ही काय प्रभूसाठी उभं राहाल? परमेश्वर काहीतरी अपेक्षा करतोय तुमच्याकडून. देव तुमच्याकडून कसली तरी मागणी करतोय. परमेश्वराची अपेक्षा आहे की तुम्ही त्याला प्रतिसाद द्यावा. ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं, तर मोशेने पाहिलं की हा काय चमत्कार आहे, मी जाऊन बघेल. आणि ज्यावेळेस मोशे तिथं गेला, परमेश्वराने झुडपातून त्याला हाक मारली, मोशे तू जवळ येऊ नको, ज्या जागेवर तू आहे ती पवित्र आहे, तुझ्या पायातले जोडे काढ. बायबल म्हणतो मोशे उपडा पडला, मोशे रडला, मोशे घाबरला, कारण त्याला कळलं माझ्या समोर कोण आहे? परमेश्वर. देवाला प्रतिसाद देणारे भाव. आमेन. जर तुम्ही परमेश्वराला प्रतिसाद देणारे नाही झाले, परमेश्वर तुमच्याशी बोलणार नाही, परमेश्वर तुमची सुधी घेणार नाही, परमेश्वर तुमचा उपयोग करू शकत नाही. देवासाठी आवेशी व्हा. जोपर्यंत तुम्ही प्रभूसाठी आवेशी होत नाही, तोपर्यंत परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे काम करू शकत नाही. मी परत एकदा सांगतो, हा मनुष्य बायबल लूक ऋषी वर्तमान याच्यामध्ये आपण पाहिलं, कुठून कुठे चाललेला होता? यरूशलेमेकडून यरीहोकडे. बोला, कुठून? यरूशलेमेकडून. यरूशलेम देवाची नगरी होती. यरूशलेम देवाचं मंदिर होतं. यरूशलेम परमेश्वराने निवडलेली जागा होती. आणि यरीहो काय होतं तुम्हाला माहिती? यरीहो काय होतं? यरीहोला कोणी श्राप दिला होता? यहोशुआने. बोला, कोणी श्राप दिला होता? जो कोणी याचा पाया घालेल, बायबल असं म्हणतं, त्याचा प्रथम पुत्र मरेल. श्राप कोणी दिलेला आहे? यहोशुआ. बोला, कोणी दिलेला आहे? एक श्रापित नगरी होती यरीहो. काय नगरी होती? श्रापित. जिथं सर्व प्रकारचे पाप चालायचे, जिथं परमेश्वराने तिला श्राप दिलेला होता. कोणतीच चांगली गोष्ट यरीहो मध्ये नव्हती, अशी यरीहो नगरी होती. हा मनुष्य कुठून कुठे चाललेला होता? यरूशलेमेकडून, म्हणजे पवित्र नगरीकडून अपवित्र नगरीकडे. एका चांगल्या नगरीकडून एका पापी नगरीकडे. तुम्हाला माहितीये, वरून खाली याचा प्रवास चाललेला होता. बायबल म्हणतो तो कोणाच्या हाती सापडला? लुटारूंच्या. बोला, कोणाच्या हाती सापडला? ज्या वेळेस देवाची उपस्थिती आपण सोडून देतो आणि परमेश्वराची उपस्थिती सोडून ज्या वेळेस आपण चुकीच्या मार्गाला जायला लागतो ना, शैतान रस्त्यात टपून बसलेला आहे तुम्हाला धरण्यासाठी, पकडण्यासाठी. तुम्हाला माहितीये, बायबल म्हणतं तो यरूशलेमेकडून यरीहोकडे चाललेला होता, त्याला रस्त्यात लुटारूंनी धरलं. आज अनेक तरुणांची परिस्थिती हीच आहे. कारण देवाची उपस्थिती सोडून, देवाची मंडळी सोडून, देवाच्या चरणी राहणं सोडून आज ते जगातल्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी चाललेले. तुम्हाला माहिती, ज्या वेळेस तुम्ही अशा रीतीने करतात, शैतान दबा धरून बसलेला आहे की तुम्हाला पकडेल. म्हणून बायबल म्हणतं लुटारूंच्या हाती सापडला. पुढे काय झालं वाचा. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून निघून गेले. पूर्णपणे त्याला लुटलं.
त्याचे कपडे काढून घेतले, त्याला अर्धवेला टाकलं, त्याला मारलं गेलं आणि तसाच तो त्या ठिकाणी पडून राहिला. ही अवस्था होते ज्यावेळेस तुम्ही देवाची उपस्थिती सोडतात आणि देवाच्या उपस्थितीमधून बाहेर येतात. तरुणांनो, देवाचं वचन आज तुमच्यासाठी हे आहे की परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्मा देऊ इच्छितो, पण तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ देवाच्या उपस्थितीतून दूर जाऊ नका, देवाच्या भयापासून बाहेर जाऊ नका. परमेश्वराची अपेक्षा आहे की तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवावा. आमेन. तुम्ही अधिक वेळ देवाला द्यावा, तुम्ही अधिक वेळ परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये घालवावा. कारण जर तुम्ही अधिक वेळ देवाच्या उपस्थितीत घालवला नाही तर पवित्र आत्म्याचा वर्षाव परमेश्वर ह्या पिढीवर करू शकत नाही. कारण शिष्यांना सुद्धा येशूने सांगितलं, तुम्ही 3.5 वर्ष माझ्यासोबत जरी राहिले, जरी मी तुम्हाला माझ्या हाताने खाऊ घातलं, जरी तुम्ही माझ्यासोबत एका घरामध्ये होते, तरी सुद्धा तेवढं काफी नाहीये. तुम्हाला यरूशलेमेमध्येच राहावं लागेल आणि वाट पाहावी लागेल. आमेन. तुम्हाला तिथंच प्रार्थना करावी लागेल, तिथं तोपर्यंत बसा जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यावर येत नाही. आमेन. आज प्रत्येकाला वाटतं मी सेवा करावी, आज प्रत्येकाला वाटतं माझ्याद्वारे काहीतरी काम व्हावं, आज प्रत्येकाला वाटतं मला स्टेज मिळावं. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, परमेश्वर तुमच्याद्वारे सेवा तेव्हा घेईल ज्यावेळेस तुम्ही त्याच्या आत्म्याने भराल. आमेन. जोपर्यंत पवित्र आत्मा तरुणांवर येणार नाही, तुमच्याद्वारे परमेश्वर त्याचं काम करू शकत नाही. आणि त्यासाठी तुम्हाला यरूशलेमेच्या बाहेर जाता येणार नाही. तुम्हाला देवाच्या उपस्थितीत स्वतःला ठेवावं लागेल. आमेन. जर तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमधून बाहेर गेले तर परमेश्वर त्याच्या आत्म्याने तुम्हाला भरू शकत नाही. अन्यथा ती परिस्थिती होईल जी त्या व्यक्तीची झाली. तो यरूशलेमेवरून यरीहोकडे चाललेला होता आणि बायबल असं म्हणतं, लुटारूंच्या हाती लागला. कोणाच्या हाती लागला? लुटारूंच्या हाती. त्यांनी त्याला लुटलं, कंगाल केलं, मारलं, अर्धमेला टाकून निघून गेले. तुम्हाला माहिती, आज अनेक तरुणांची परिस्थिती अशीच होते. जेव्हा ते देवाच्या उपस्थितीतून बाहेर जातात त्यावेळेस सैतान तुमचा ताबा घेतो, सैतान तुम्हाला हाताशी धरतो, सैतान त्या ठिकाणी. मी गेल्या दिवसामध्ये नवापूरला होतो, एक शिक्षकासोबत बोलत होतो. त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की नवापूरमध्ये किंवा ह्या विस्तारामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी तरुणांची अवस्था फार बिकट झालेली आहे. 8वी पासूनचे मुलं, 8वी ते 12वीचे मुलं सगळ्यात जास्त स्मोकिंग करतात, सिगरेट पितात. काय पितात? सिगरेट. तर त्या सरांनी मला सांगितलं की ते ज्या हॉस्टेलला आहेत ते म्हणतात की सर, मी एकदा मुलांना पकडलं 9वीच्या सिगरेट पिताना आणि मी त्यांना मारलं आणि रागवलं की तुम्ही सिगरेट कसं काय पिता, तुम्हाला लाजा नाही वाटत का एवढ्या कमी वयामध्ये? आपलीच मुलं. तर त्या मुलांनी काय उत्तर दिलं माहिती तुम्हाला? ते मुलं म्हटले, सर तुम्ही आम्हाला काय बोलतात नाही, माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतो की मुली पण सिगरेट पितात कॉलेजमध्ये. कोण पितं? तुम्ही मुलांचं काय घेऊन बसले म्हणे, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला असं दाखवतो की मुली सुद्धा ज्या आमच्या वयाच्या आहेत ना त्या सुद्धा काय पितात. ही कुठली परिस्थिती सांगतोय मी? मुंबईची नाही, पुण्याची नाही, कुठली? नवापूरची. समजतंय मी काय सांगतोय? हे फक्त विधर्मी पोरांच्या बाबतीत नाही, हे चर्चला जाणारे मुलं सुद्धा आहेत. का माहिती? यांनी यरूशलेम सोडून दिलेली, यांनी देवाची उपस्थिती सोडलेली, परमेश्वराचं भय सोडलेले. आणि तुम्हाला माहिती, याचा अंत फार वाईट होणार. का? कारण सैतानाला हेच पाहिजे की तुम्ही यरूशलेमेमधून बाहेर निघा. सैतान तुम्हाला यरूशलेमेत हात लावू शकत नाही, तो तुम्हाला यरूशलेमेमध्ये लुटू शकत नाही. तो कुठं बसलेला आहे? रस्त्यावर बसलाय. कुठं? यरूशलेमेच्या बाहेर. बोला, यरूशलेमेच्या. तो देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला काहीच करू शकत नाही, तो परमेश्वराच्या भयामध्ये तुम्हाला काहीच करू शकत नाही. जर तुम्ही देवाच्या अनुग्रहामध्ये असाल, सैतान तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. सैतान वाट तिथं बघतो जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या पवित्रतेतून बाहेर येतात. सैतान तुमची वाट तिथं बघत बसलेला आहे जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या भयातून स्वतःला बाहेर काढतात, जेव्हा तुम्ही यरूशलेम सोडतात. सैतानाला तेच पाहिजे, तू फक्त यरूशलेमेमधून बाहेर निघ, मग मी तुला अर्धवेला करतो, मग मी तुला लुटतो, मग मी तुझा तमाशा करतो. सैतानाची अपेक्षा तीच आहे प्रियांनो. लक्षात घ्या तरुण मुलांनो आणि मुलींनो, हे तरुणपण फार सांभाळा. कारण परमेश्वराला सुद्धा तुमचं तरुणपणच पाहिजे आणि सैतानाला सुद्धा तुमचं तरुणपणच पाहिजे. कारण सैतानाला माहितीये, हे जर परमेश्वराच्या हातामध्ये गेले ना तर हे माझं वाटोळं करतील. म्हणून सैतान जो आहे ना तो तरुणांना बळकवण्याच्या मागे लागलेला आहे. तुम्हाला माहिती, वचनामध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे. स्तोत्र संहिता अध्याय 127 काढा बरं. स्तोत्र संहिता अध्याय 127 आणि वचन 4. जैसे वीर के हाथ में तीर, जैसे वीर के हाथ में तीर, वैसे जवानी के लड़के होते हैं.
वैसे ही जवानी के लड़के होते हैं. आमेन. आमेन. बघा नीट लक्ष द्या. तरुण मुलांना बायबल काय म्हणतं? तरुणपण किंवा तरुणपणाचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. आमेन. आमेन. वीराच्या, कोणाच्या हातातील बाणाप्रमाणे? विराजा. वीर. वीर कोणाला म्हणतात माहिती? ज्याचा निशाणा कधी चुकत नाही. हालेलुया. हालेलुया. बाण कोणाच्या बी हातात देऊन फायदा होणार, बंदूक कोणाच्या बी हातात दिल्याने फायदा होणार नाही. ती चालवता यायला पाहिजे. काय करता यायला पाहिजे? तुम्हाला माहितीये, तुमचं जीवन कोणाच्या पण हातात देऊ नका, त्याच्या हातात द्या ज्याला ते चालवता येईल. आमेन. समजतंय मी काय सांगतोय? म्हणून बायबल म्हणतो तरुणपणाचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. ज्या वेळेस एखाद्या वीराच्या हातामध्ये बाण पडतो ना, तर तो बाण व्यर्थ जात नाही, त्याचा निशाणा व्यर्थ जात नाही. तो बाण काम केल्याशिवाय परत येत नाही. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही लक्ष द्या, जर तुमचं तरुणपण तुम्ही देवाच्या हातामध्ये दिलं ना, एकाही तरुणाचं तरुणपण व्यर्थ जाणार नाही. परमेश्वर तुमच्या तरुणपणाचा उपयोग त्याच्या महिमेसाठी करेल. आमेन. आमेन. कारण परमेश्वर वीर आहे. त्याच्या हातात दिलेला एक पण बाण व्यर्थ जाणार नाही. कारण त्याला माहिती टार्गेट कसा करायचा, त्याला माहिती याला उपयोग कसा करायचा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, देवाच्या हुजुरीमध्ये राहा. यरूशलेमेतून बाहेर पडू नका. जर तुम्ही यरूशलेमेतून बाहेर पडले तर त्या ठिकाणी सैतान टपून बसलेला आहे तुम्हाला पकडण्यासाठी. आणि म्हणून प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही यरूशलेमेमध्ये राहाल तोपर्यंत आशा आहे की पवित्र आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर होईल. आमेन. मी मागितल्याने परमेश्वर तुम्हाला देणार नाही, मी हात ठेवल्याने परमेश्वर तुम्हाला देणार नाही, पण जर तुम्ही त्याची वाट पाहाल तर 100% पवित्र आत्म्याचा वर्षाव तुमच्या जीवनावर होईल. आमेन. पण वाट कुठं पाहावी लागेल? देवाच्या उपस्थितीमध्ये, यरूशलेमेमध्ये. आमेन. यरूशलेमेच्या बाहेर तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान भेटू शकत नाही, आणि त्याच्याशिवाय परमेश्वर तुमचा उपयोग करू शकत नाही. देवाला ज्ञानी लोकांची गरज नाहीये. लक्षात घ्या. हा, तुम्ही कितीही चांगले इंग्लिश बोलणारे असाल, तुम्ही कितीही ज्ञान प्राप्त केलेले असाल, इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, जगातली कितीही मोठी डिग्री घेतलेली असेल, ही डिग्री इथं कामात येत. मी माझी डिग्री घरी ठेवून येतो. कुठं ठेवून येतो? मी इथं शिक्षक म्हणून येत नाही. लक्षात घ्या. कारण इथं माझ्या त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाहीये. इथं फक्त परमेश्वराच्या आत्म्याचा उपयोग आहे. आमेन. इथं फक्त तुम्हाला देवाचा आत्मा चालवू शकतो. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही किती ज्ञानी आहात, तुम्ही किती मोठ्या डिग्र्या घेतल्या, तुम्ही किती मोठं शिक्षण घेतलं, परमेश्वराला तुमच्या शिक्षणाशी घेणं देणं नाहीये. लक्षात घ्या. परमेश्वराला त्या आत्म्याशी घेणं देणं आहे. जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यावर येत नाही तोपर्यंत देवाची सेवा तुम्ही करू शकत. तुम्ही बीटीएच करा किंवा अजून एखादी पीएचडी करा, त्याच्यावर काही फरक पडणार नाही. जोपर्यंत पवित्र आत्मा भेटत नाही तुम्ही सेवा करू शकत नाही. हालेलुया. मी अनेक तरुणांना पाहिलं जे जातात बायबल ट्रेनिंगला, 3.5 वर्षाचं बायबल ट्रेनिंग करून येतात, चर्चमध्ये येतात आणि म्हणतात आता मी बायबल ट्रेनिंग करून आलो, मला संधी पाहिजे. मंडळी 2 भाग करण्यासाठी तुम्हाला नाही निवडलं परमेश्वराने. लक्षात घ्या. बायबल ट्रेनिंग जर तुम्ही केलं ना, तर यासाठी नाही केलं की तुम्ही तिथे येऊन गोंधळ करावा. यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलं की तुम्ही बाहेर जाऊन सुवार्ता सांगावी. आमेन. ऑलरेडी तुमच्या चर्चमध्ये सेवक आहेत ना, पण तुम्ही येऊन गर्दी कशाला करताय? सेवाच करायची ना. आम्ही दाखवतो तुम्हाला नवीन भाग, चला आमच्या सोबत, जा तिकडे प्रभूच्या सेवेसाठी. प्रॉब्लेम काय माहिती का? पवित्र आत्मा प्राप्त केला नाही, तुम्ही फक्त ज्ञान प्राप्त केलं. ज्या दिवशी देवाचा आत्मा तुम्हाला प्राप्त होईल ना, तुम्हाला हे कळेल मी कुठे जायचं, तुम्हाला हे कळेल मी कोणासमोर उभं राहायचं, तुम्हाला हे कळेल माझं काम काय आहे, तुम्हाला हे कळेल परमेश्वर मला कुठं उपयोगी करू इच्छितो. हालेलुया. पौलाला कळत नव्हतं की मी काय करायचंय, पण पौलाला परमेश्वराने सांगितलं. जेव्हा पवित्र आत्म्याने पौल भरला गेला, त्याला कळून गेलं माझं पाचारण यहुदी लोकांसाठी नाही, माझं पाचारण परराष्ट्रीयांसाठी आहे. आमेन. पौल काय होता? परुषी होता. बोला काय होता? परुषी. याचा अर्थ काय? नियमशास्त्र तोंडीपाठ होतं त्याचं. हा, मोशेच्या नियमशास्त्रात काय लिहिलेलं आहे सगळं पौलाला माहिती होतं, पण प्रभूने त्याला म्हटलं पौल सेवा कुठं करायची? परराष्ट्रीयांमध्ये. बोला कुठं करायची? ज्या लोकांना नियमशास्त्र माहिती नाही अशा लोकांमध्ये जाऊन सेवा कर. का? प्रभू याला तर नियमशास्त्र माहिती आहे ना, याला यहुदी लोकांमध्ये पाठव सेवा करण्यासाठी, कारण ऑलरेडी त्याला यहुदी लोकांचं ज्ञान आहे, नियमशास्त्राचं ज्ञान आहे. पण प्रभू म्हणतो नाही, तुझं ज्ञान मला नकोय, मी माझ्या आत्म्यात तुला यासाठी भरलेले की तू परराष्ट्रीयांमध्ये जाऊन सेवा कर. आमेन. जेव्हा आपलं ज्ञान आपण देवासमोर शून्य करतो आणि देवाच्या आत्म्याला जागा देतो, तिथून पुढे परमेश्वर त्याचं काम आपल्या जीवनाद्वारे करतो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही नाही ठरवू शकत सेवा की मला ही पाहिजे. लक्षात घ्या. आज बरेच लोक ठरवून सेवा करतायत की मला संदेश द्यायचा आहे,
मला आराधना लीड करायची, मला वर्शिप लीड करायची, माझी ही सेवा आहे. सेवा तुम्ही निवडत नाही, सेवा परमेश्वर देत असतो. हालेलुया. सेवा कोणीच मनुष्य स्वतःहून निवडू शकत नाही. सेवा कोणाकडून मिळते? देवाकडून. बोला, कोणाकडून मिळते? आज अनेक तरुणांची गफलत इथं होते. का? कारण त्यांना असं वाटतं मला ही सेवा करायची. तुम्हाला आवडणारी सेवा देणार नाही देव, त्याला आवडणारी देईल. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय ते? मला आवडणारी सेवा परमेश्वर मला देत नाही, त्याला आवडणारी परमेश्वर सेवा देतो. हालेलुया. माझ्या स्वप्नात सुद्धा मी विचार केला नव्हता की मी संदेश दिला असं. जेव्हा मी कॉलेजला होतो मला कधीच वाटलं नव्हतं की मी माईक हातात घेऊन एक तास बोलू शकतो असं. का? कारण मी जड जिभेचा आणि जड ओठांचा होतो. मला शब्द निघायचे नाही, हात पाय थरथर कापायचे, जीभ कोरडी पडायची, तोंड कोरडं पडायचं आणि मला त्या ठिकाणी बोलता येत नव्हतं, शब्द सुचत नव्हते. कोणत्या अँगलने मी विचार करू की मला संदेश देण्याची सेवा परमेश्वर देईल? बिलकुल नाही. माझ्यामध्ये ते काहीच नव्हतं. स्वतःचं ज्ञान जरी माझ्याकडे पुष्कळ होतं पण मला बोलता येत नव्हतं. पण तुम्हाला माहितीये, जेव्हा पवित्र आत्म्याने परमेश्वराने मला भरलं तर ही सेवा परमेश्वराने मला दिलेली, जी मी मागितली नाही, जी प्रभूने मला दिलेली आहे. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही पवित्र आत्म्याने भराल ना तर तुम्हाला मागावं लागणार नाही, परमेश्वर तुम्हाला उभं करेल. कुठं, कसं, काय हे परमेश्वर ठरवेल. आमेन. तुम्ही फक्त तयार राहा. हालेलुया. तुमचं काम एकच आहे, यरूशलेम सोडून बाहेर जाऊ नका. आमेन. देवाच्या उपस्थितीपासून दूर जाऊ नका. जर तुम्ही जगामध्ये भटकत असाल, विसरून जा की देव तुमचा उपयोग करेल. बिलकुल नाही. कारण पवित्र आत्मा तुम्हाला देवाच्याच उपस्थितीमध्ये भेटेल. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे, यरूशलेम सोडून बाहेर पाऊल टाकू नका. आमेन. हालेलुया. मी विचारणार नाही किती जणांकडे आहे, पण मला माहिती आहे सगळ्यांकडे असेल. फेसबुक आहे की नाही? फेसबुक मोबाईलमध्ये, इंस्टाग्राम, हे असे ऍप आहेत की जे आज सगळ्यांकडे आहे, सगळ्या तरुणांकडे आहे. तुम्हाला माहिती हे काय आहे? हे ऍप तुम्हाला यरूशलेमेतून बाहेर घेऊन जातं. कुठे घेऊन जातं? यरूशलेमेतून बाहेर. जगाशी मैत्री देवाशी काय आहे? वैर. बोला, देवाचं वचन म्हणतं जगाशी मैत्री देवाशी काय आहे? आणि आजकाल सगळ्यात जास्त तरुण जर गुरफटलेले असतील तर कोणत्या ऍप मध्ये गुरफटलेले आहेत मला सांगा? फेसबुक आणि इंस्टाग्राम. खरंय की खोटंय? हा. जगाशी मैत्री देवाशी वैर आहे. याचा अर्थ काय? आपण जेव्हा फेसबुक जॉईन करतो आपण देवाला म्हणतो आजपासून तू माझा दुश्मन. देवा, आजपासून तू माझा. कारण मी कोणाशी मैत्री करतोय? जगाशी. बोला, कोणाशी? समजतंय का मी काय सांगतोय तुम्हाला? फेसबुक मध्ये धार्मिक लोक असतात का जोडलेले तुमच्याशी? सगळे आत्मिक लोक असतात का? मग जगातला सगळा कचरा तुम्हाला त्याच्यात सापडेल. हा का नाही? हो का नाही? बायबल काय म्हणतो? किती सुंदर वचन आहे, किती स्पष्ट वचन आहे. जगाशी मैत्री ही देवाशी काय आहे? देवाला त्यावेळेसच माहिती होतं हे फेसबुक येणार आहे असं. याकोबाच्या पत्रात ना, देवाला तेव्हाच माहिती होतं की भविष्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम येतील, म्हणून तेव्हाच वचन लिहून ठेवले. काय? जगाशी मैत्री देवाशी वैर आहे. पण आजचे तरुण आणि आजचे आपण जे आहोत ना, आपण देवाशी दुश्मनी करायला तयार आहोत पण जगाची मैत्री सोडायला तयार. बघू बरं किती लोक लेफ्ट होत आहेत आता. बघू किती लोक स्वतःला स्किप करतायत त्याच्यातून, किती लोक स्वतःला सोडवतायत त्याच्यातून. तुम्हाला माहिती, जोपर्यंत तुम्ही देवाशी मैत्री नाही करणार ना तोपर्यंत पुढच्या गोष्टी होऊ शकत नाही. तुम्ही यरूशलेमेच्या बाहेर आहात, तुम्ही यरूशलेमेमध्ये आहेतच नाही. कारण देवाचं वचन स्पष्ट म्हणतंय जगाशी मैत्री देवाशी काय आहे? काय पाहतायत तुम्ही फेसबुक मध्ये? काय टाइमपास करतायत तुम्ही फेसबुक मध्ये? सगळ्या जगातल्या घाण गोष्टी तिथं आढळतील. इंस्टाग्रामवर तुम्हाला त्या ठिकाणी आढळतील. कोणाला फॉलो करतायत तुम्ही? आज तरुण मुलं फॉलो करतात वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी फेसबुकवर, इंस्टावर. फॉलो करणं काय माहिती तुम्हाला? तुम्हाला माहिती येशूची इच्छा काय? तुम्ही कोणाला फॉलो करावं? केवळ येशूला. बोला, केवळ. जो कोणी मला अनुसरतो त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलावा आणि मला अनुसरावं. आमेन. येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. जर तुम्हाला माझं अनुयायी व्हायचंय तर तुम्ही फक्त माझे फॉलोअर्स असले पाहिजे. कोणाचे? येशूचे. बोला, कोणाचे? आणि आपण जगात सगळ्यांचे फॉलोअर्स आहोत पण येशूचे फॉलोअर नाही. गाणाऱ्यांना फॉलो करतो आपण, वाजवणाऱ्यांना फॉलो करतो आपण, पण ज्याला फॉलो करायला पाहिजे त्याला करत. गाणारा तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही, वाजवणारा पण तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही, पण जो उद्धारणारा आहे ना तोच तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. आमेन. फॉलो त्याला करा. हालेलुया.
एखाद्या परमेश्वराच्या सेवकाला पण फॉलो करू नका. फॉलो फक्त येशू ख्रिस्ताला करा. बोला कोणाला करा? आणि येशू ख्रिस्ताला फॉलो करण्यासाठी फेसबुकची गरज नाहीये, युट्यूबची गरज नाहीये. येशू ख्रिस्ताला फॉलो करण्यासाठी एकच ऍप आहे. कोणतं? बायबल. बोला कोणतं? या एकाच द्वारे तुम्ही येशू ख्रिस्ताला फॉलो करू शकतात. आमेन. आज युट्यूबच्या माध्यमातून अनेक संदेश तुम्हाला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. मी तुम्हाला खरं सांगतो, कोणत्याच सेवकाला कधी फॉलो करू नका. ऐका, वचनात आहे का ते तपासा आणि मग स्वीकारा. आमेन. शिंदे सर असो का जगातला कोणताही सेवक असो, ज्याला तुम्ही युट्यूबवर फॉलो करतायत, ती वचनं ऐकल्यानंतर बोलणारा देवाच्या वचनातून बोलला का नाही हे तपासा आणि मगच ते स्वीकारा. फक्त कानाला चांगलं वाटलं म्हणून ती वचनं स्वीकारू नका. कारण बायबल म्हणतं शेवटच्या काळी माझ्या नावाने अनेक लोक उठतील आणि म्हणतील की मीच ख्रिस्त आहे. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या दासांना पारखत नाही, ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराच्या सेवकांना पारखत नाही, त्यावेळेस तुम्ही चुकीच्या गोष्टींना फॉलो करायला लागतात. लक्षात घ्या. आणि प्रभूची इच्छा आहे तुम्ही एकालाच फॉलो करावं. कोणाला? बोला कोणाला? येशू ख्रिस्ताला. त्याला कुठून फॉलो कराल? युट्यूब मधून नाही, फेसबुक मधून नाही, इन्स्टावरून नाही. कुठून? बायबल मधून. बोला कुठून? हे एकच साधन आहे ज्याच्याद्वारे तुम्ही येशू ख्रिस्ताला फॉलो करू शकता. हालेलुया. आमेन. समजतंय मी काय सांगतोय? तरुणांनो, हे तुम्हाला माहिती, तुम्ही आणि मी त्या काळात येऊन गेलेलो आहोत जिथं पवित्र आत्म्याचा वर्षाव आता लवकरच होणार आहे. हालेलुया. अनेक तरुणांना प्रभू सेवा देणार आहे. अनेक तरुण उभं राहणार आहेत परमेश्वरासाठी. अनेक लोकांचं जीवन परमेश्वर बदलणार आहे. अतिशय जवळ येऊन गेलेलो आहोत आपण शेवटच्या काळाच्या सेवेमध्ये. तुम्हाला माहिती, या सेवेमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर यरूशलेम सोडून बाहेर जाऊ नका. जगाशी मैत्री करू नका. जर तुम्ही जगाशी मैत्री कराल तर देवाचे वैरी ठराल. हे देवाच्या वचनात लिहिलेलं आहे. आणि परमेश्वराचा जर कोणी शत्रू बनला तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही देवाला हरवू शकतात? देवाला हरवू शकतात? देवाशी लढू शकतात? नाही. जो देवाचा वैरी झाला त्याला कोणीच वाचू शकत नाही. मग देवाचा वैरी होण्यापेक्षा त्याचा मित्र बना. आमेन. आणि हे तेव्हाच शक्य जेव्हा जगाची मैत्री सोडाल तर तुम्ही कोणाचे मित्र व्हाल? देवाचे. बोला कोणाचे मित्र व्हाल? सोडा. इंस्टाग्राम सोडा, फेसबुक डिलीट करा, स्किप करा त्या गोष्टी तुमच्या जीवनातून. चुकीच्या व्यक्तींना चुकीच्या ठिकाणी फॉलो करू नका. नीट लक्ष द्या. फॉलो करणारा एकच आहे माझ्या जीवनामध्ये, तो आहे प्रभू येशू. आमेन. हालेलुया. मला जास्त पुस्तकं पण वाचायचा छंद नाहीये प्रियांनो. मला माहिती माझ्या जीवनासाठी एकच पुस्तक महत्वाचं आहे जे माझं जीवन बदलू शकतं. कोणतं? बायबल. हालेलुया. अनेक लोक मला सांगतात हे पुस्तक वाचून बघा, ते पुस्तक, धार्मिक पुस्तक कोणी लिहिलेली असतील. पण मी तुम्हाला खरंच सांगतो, मला कोणाचीच पुस्तकं वाचायला नाही आवडत. कारण मला माहितीये हे पुस्तक माझ्यासाठी काफी आहे. याच्या बाहेर कोणी काही सांगू द्या, मला काही फरक पडत, कारण याच्यात कमीच नाहीये. आमेन. जे सगळं आहे ना याच्यात परिपूर्ण आहे. हालेलुया. माझ्या जीवनातलं सगळ्यात आवडतं पुस्तक बायबल आहे. आमेन. माझ्या जीवनातलं आजच्या घडीला पहिलं पुस्तक आणि शेवटचं पुस्तक बायबलच आहे. हालेलुया. ज्याला मी फॉलो करतोय. आमेन. तुम्ही येशू ख्रिस्ताला फॉलो करा. मी तुम्हाला सांगतो परमेश्वर तुमचा उपयोग करेल. आमेन. देवाची अपेक्षा हीच आहे. तरुण मुलांनो, आज तुम्ही आणि मी भरकटत चाललेलो आहोत. चुकीच्या गोष्टींच्या मागे चाललेलो, ट्रेंड सुरू झालेले आहेत सगळे. मी तुम्हाला सांगतो, आणि त्याच्यामुळे आज परमेश्वर तरुणांना उपयोगी करू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला फॉलो कराल, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालाल, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो परमेश्वर तुमचा उपयोग करेल. आमेन. हालेलुया. देवाची उपस्थिती, इच्छा आहे की तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहावं. आमेन. हालेलुया. हा, एक वचन वाचू. प्रेषितांची कृत्य, प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय प्रेषित 1 आणि 8 वचन वाचू बघा. आता कान देऊन ऐका वचनाकडे. परंतु पवित्र आत्मा जेव्हा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आता नीट लक्ष द्या. ज्यांना तरुणांना पवित्र आत्मा भेटला कसं काय ओळखायचं हे वचनात लिहिलेलं आहे. ज्यांना पवित्र आत्मा भेटेल त्यांना पहिली गोष्ट काय प्राप्त होईल? सामर्थ्य. बोला काय प्राप्त होईल? सामर्थ्य कशाला म्हणतात माहिती तुम्हाला? सामर्थ्य म्हणजे काय? शक्ती आणि सामर्थ्य ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. शक्ती तुम्ही मिळवू शकता, सामर्थ्य केवळ देव देतो. हालेलुया. समजते का मी काय बोललो ते?
काजू बदाम खाल्लं काय मिळेल? सामर्थ्य का शक्ती? शक्ती. मटन रोज खाल्लं सामर्थ्य मिळेल का? शक्ती. शक्ती. समजलं तुम्हाला मी काय सांगतोय? शक्ती कशाशी संदर्भात आहे? शरीराशी. बोला कशाशी? ताकद ज्याला म्हणतात ना ती शक्ती आहे. हालेलुया. ती शरीराची असते. सामर्थ्य कशाशी संदर्भित आहे? सामर्थ्य कुठं प्राप्त होतं? शरीराला का आत्म्याला? बोला शरीराला का आत्म्याला? शक्ती तुम्ही मिळवू शकता, सामर्थ्य केवळ देव देऊ शकतो. आमेन. बायबल म्हणतं जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तुम्ही काय प्राप्त कराल? बोला काय प्राप्त कराल? दाविदामध्ये शक्ती नव्हती, दाविदामध्ये सामर्थ्य होतं. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? गोल्याथाला जेव्हा दावीद मारायला म्हणतो ना की मी गोल्याथाला मारेल, तर गोल्याथाला मारण्यासाठी दाविदामध्ये ताकद नव्हती, दाविदामध्ये सामर्थ्य होतं. मला काय होतं? समजतं मी काय सांगतोय? जेव्हा शौल राजाने दाविदाला पाहिलं तर तो काय म्हटला? तू गोल्याथाशी लढू शकत कारण तू कसा आहे? नाजूक आहे, सुकुमार आहे, अजून तर तुझं वय पण नाही, तुझी बॉडी पण नाही, तुझ्याकडे तेवढी ताकद पण नाही, तू त्याच्याशी लढू शकत कारण शौल त्याला कशाने पाहत होता? शरीराने. बोला कशाने पाहत होता? शरीरामध्ये ताकद नव्हती दाविदाकडे, शक्ती नव्हती, पण दाविदाकडे काय होतं? बोला काय होतं? ते सामर्थ्य शौलाला दिसत नाही, पण ते कोणाला माहिती होतं? स्वतः दाविदाला. आमेन. आमेन. शक्ती तुम्ही मिळवू शकता, सामर्थ्य केवळ देव देतो. हालेलुया. म्हणून गोल्याथा समोर उभा राहिल्यानंतर दाविदाला माहिती होतं की माझ्यामध्ये तुझ्याशी लढण्याची शक्ती नाही, पण माझ्यामध्ये सामर्थ्य आहे जे तुला हरवू शकतं. हालेलुया. आणि म्हणून दावीद घाबरला. ताकद किंवा शक्ती जी असती ना तिला लिमिटेशन आहे, पण सामर्थ्याला लिमिटेशन. आमेन. मग तुम्हाला शक्ती पाहिजे का सामर्थ्य पाहिजे? मला शक्ती पाहिजे का सामर्थ्य पाहिजे? तुम्ही कितीही बॉडी कमवली, तुम्ही कितीही ताकद कमवली, तुम्ही कितीही वजन कमवलं तरी सुद्धा त्याला लिमिटेशन आहे, त्याला मर्यादा आहे. पण ज्यावेळेस तुम्ही सामर्थ्य प्राप्त करतात ना तर तुम्ही अनलिमिटेड गोष्टी करायला लागतात. हालेलुया. जगातला ताकदवान व्यक्ती सिंहाशी लढू शकत WWF वाल्याला भी फेकून द्या सिंहासमोर तरी सुद्धा सिंह त्याला काय करेल? लगेच एका क्षणात फाडून. कारण सिंहाची ताकद माणसाच्या ताकदीसमोर फार मोठी आहे की नाही? दाविदाने कोणाला फाडलं होतं? कोणाला फाडलं होतं? दावीद शौलाला म्हणतो एकदा तुझ्या दासाचं एक कोकरू घेऊन सिंह पळून गेला तर मी त्या सिंहाचा पाठलाग केला आणि त्या सिंहाला धरून ते कोकरू त्याच्या तोंडातून बाहेर काढलं आणि त्या सिंहाला फाडून टाकलं. हालेलुया. ताकद नव्हती, हे काय होतं? मनुष्याच्या ताकदीला शक्तीला मर्यादा आहे, पण देवाच्या सामर्थ्याला मर्यादा नाही. परमेश्वर तुम्हाला शक्ती नाही देत, परमेश्वर काय देतो? सामर्थ्य. आमेन. आणि जेव्हा देव सामर्थ्य देतो ना त्या दिवसापासून तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करायला लागतात. आमेन. मग बोला काय पाहिजे? शक्ती का सामर्थ्य? हालेलुया. आणि सामर्थ्य खाऊन नाही भेटत, सामर्थ्य उपाशी राहून भेटत. बोला शक्ती खाल्ल्यावर भेटती आणि सामर्थ्य. समजते का मी काय सांगतोय? आमेन. तुम्ही जेवढा शरीराला उपाशी ठेवाल ना तेवढा तुमचा आत्मा जो आहे ना तो बलवान होत जाईल. हालेलुया. उपास प्रार्थनेत काय आहे? सामर्थ्य. बोला काय आहे? रोज 4 टाइम खा, वजन वाढेल आणि शक्ती वाढेल, सामर्थ्य वाढणार. पण मी तुम्हाला सांगतो उपवास प्रार्थना करा, शक्ती कमी होईल पण काय वाढेल? बोला काय वाढेल? मनुष्य केवळ भाकरीने नाही पण परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. तुम्हाला माहितीये 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त जेवला नाही किंवा अन्न पाणी घेतलं नाही. का माहिती का? शक्ती कमी झाली होती पण सामर्थ्यात तो वाढत होता. बोला काय सामर्थ्यात? हालेलुया. तरुण मुलांनो सामर्थ्याकडे लक्ष द्या ह्या दिवसामध्ये, शक्तीकडे लक्ष देऊ नका. आमेन. आणि सामर्थ्य तुम्ही तेव्हाच प्राप्त करू शकता जेव्हा देवाच्या उपस्थितीत बसून उपवास आणि प्रार्थना कराल. हालेलुया. आज आम्ही शहरी भागामध्ये जा, तुम्ही पिंपळनेरकडे किंवा अजून मोठ्या शहरांमध्ये जा, आजच्या तरुणांना जिमचं वेळ लागलंय. कसलं वेळ लागलंय? जिम करतात ना, चांगली गोष्ट आहे, मला पण आवडतं, जिम करणं खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला माहितीये ताकद मिळवण्याच्या मागे काय काय प्रयत्न केले जातात. मी सुद्धा जिमला जातो, काही मुलं तिथं तरुण मुलं असतात ते सांगतात ते प्रोटीनचे डबे घेतात. काय घेतात? प्रोटीन पावडर. बरेच डबे असतात वेगवेगळे. तुम्हाला माहिती मी ज्या वेळेस तिथं जिमला जायचो एक पोरगा होता, त्यांनी एवढी डबी आणली होती. व्यायाम करायच्या अगोदर तो फक्त 1 चमचा खायचा. किती चमचा खायचा? 1च चमचा.
ते 3-4 पोरं होते. तुम्हाला मी सांगतो, जेव्हा 1 चमचा खाऊन पाणी पिऊन घ्यायचे ना ते, तर त्यांना येडं झाल्यासारखं वाटायचं. ते सांगायचे की पूर्ण शरीर असं खाज व्हायला लागते, पूर्ण शरीराची डोक्यापासून तळव्यापर्यंत असं खाज सुट्टी अंगाला. आणि ते केव्हा शांत होतं माहिती का? जेव्हा ते पूर्णपणे व्यायाम करतात, पळायला लागतात, व्यायाम करायला लागतात, जड वजन उचलायला लागतात. जेवढा घाम पटापट जाईल, जेवढं शरीर थकेल ना, तोपर्यंत ती तंद्री उतरत 1च चमचा फक्त पावडर खाल्ल्याने. तुम्हाला माहिती 1 तास त्याचा इफेक्ट असतो. त्या 1 तासामध्ये 50 किलोचं वजन आहे ना, 20 किलो सारखंच वाटतं आपल्याला. किती किलोचं? 50 किलो जर उचललं ना, तर तुम्हाला ते किती वाटेल? फक्त इतकं शरीराचा रक्तप्रवाह फटाफट चाललेला असतो. थकवा सुद्धा जाणवत नाही, वजन सुद्धा जाणवत नाही. जो व्यक्ती अर्धा तास व्यायाम करणारा असतो ना, तो 1.5 तास करून जातो तरी त्याला समजत नाही, 1 चमचा पावडर मध्ये. तुम्हाला माहिती याचे परिणाम खूप घातक आहेत किडनीवर वगैरे. पण तुम्हाला माहिती आजकालच्या तरुणांना मनामध्ये व्यसन लागलेले काय, की मला ताकद मिळवायची. काय मिळवायची? त्याच्यासाठी काहीही करायला तयार. इंजेक्शन घेतात, स्टेरॉइडचं इंजेक्शन जे घोड्याला दिलं जातं. तुम्हाला माहिती जेव्हा रनिंग असती, घोड्यांची स्पर्धा असती मुंबई सारख्या ठिकाणी क्लबमध्ये, त्या घोड्यांना जे इंजेक्शन दिलं जातं ताकद मिळवण्यासाठी, पळण्यासाठी, मुलं घेतात, तरुण मुलं. ते कशासाठी? तर बॉडी वाढावी, शक्ती वाढावी, ताकद वाढावी. ताकद वाढण्याचे हे परिणाम आहेत की तुम्हाला तुमचं शरीर दिसायला लागेल, तुमची ताकद दिसायला लागेल, तुमची बॉडी दिसायला लागेल, पण उलट शरीर त्याच्याने खराब व्हायला लागतं. हालेलुया. तरी त्याचा काही उपयोग होत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, एखादा व्यक्ती उपवास प्रार्थना करत असेल ना, शरीराने अशक्त दिसेल, पण तुम्हाला माहिती आत्म्यात तो खूप सामर्थ्य असतो. हालेलुया. तो स्वतःही काही करू शकतो आणि दुसऱ्यासाठीही काही करू शकतो. आमेन. हालेलुया. मग शक्ती प्राप्त करणं चांगलं का सामर्थ्य प्राप्त करणं चांगलं? कारण बायबल म्हणतो, ज्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्ही काय प्राप्त कराल? सामर्थ्य प्राप्त कराल. हालेलुया. देवाची अपेक्षा आहे की तुम्ही पवित्र आत्म्याने भरलं जावं आणि सामर्थ्य प्राप्त करावं. हालेलुया. मग दाविदा समान गोल्याता समोर उभे राहू शकतात, दाविदा समान एखाद्या अस्वलाला फाडू शकतात, दाविदा समान एखाद्या सिंहाशी लढू शकतात, दाविदा समान गोल्याताला एकाच दगडामध्ये खाली पाडू शकतात. का? कारण आता शक्ती नाही, आता माझ्यामध्ये काय आहे? सामर्थ्य. आमेन. ताकदीने मेलेला जिवंत होऊ शकत, तुमच्या शक्तीने मेलेला जिवंत होऊ शकत, तुमच्या बळाने लंगडा चालू शकत, तुमच्या बळाने आंधळ्याला दृष्टी येऊ शकत, पण सामर्थ्याने लंगडा चालू शकतो, सामर्थ्याने आंधळा बघू शकतो, सामर्थ्याने मेलेला जिवंत होऊ शकतो. म्हणून देवाची इच्छा आहे, शक्तीने मी तुम्हाला सामर्थ्य देईल आणि ते केवळ पवित्र आत्मा देऊ शकतो. आमेन. तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल. पुढे वाचा. आणि यरूशलेमेमध्ये, सर्व यहुदियामध्ये, शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे काय व्हाल? साक्षी. कुठून सुरुवात होईल साक्षी होण्याची? पहिली सुरुवात कुठून आहे? यरूशलेम. बोला कुठून? पहिली तुमची साक्ष तुमच्या मंडळीत पाहिजे. बोला कुठं पाहिजे? यरूशलेम काय तुमची मंडळी, जिथे तुम्ही राहतात. हालेलुया. बाहेर जाऊन नका सेवा करू, पहिली साक्ष आपली कुठं असली पाहिजे? आपल्या मंडळीमध्ये. आमेन. बाहेर मला लोक चांगलं म्हणत असतील, पण जी माझी स्वतःची मंडळी, ज्याच्यात मी सेवा करतोय, ज्याच्यात मी राहतोय ना, त्या मंडळीत पहिले माझी साक्ष असली पाहिजे. हालेलुया. जेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल तर पहिली साक्ष तुमची मंडळी देईल. हालेलुया. हालेलुया. यरूशलेमेमध्ये, नंतर यहुदिया. यहुदिया काय माहिती का? यरूशलेमेच्या आजूबाजूचा भाग. याचा अर्थ सर्व ख्रिस्ती समाज. ज्या दिवशी पवित्र आत्म्याने तुम्ही भरले ना, तुमच्या मंडळीला दिसायला लागेल. आमेन. कोणाला दिसायला लागेल? पहिले मंडळीने पाहिल्यानंतर समाज जो आहे तो बघेल. हालेलुया. कोण बघेल? समाज. आजूबाजूच्या मंडळींना पण कळेल, अरे याला देवाचा आत्मा भेटला बरं का? कारण त्याच्याद्वारे काहीतरी व्हायला लागलं. हालेलुया. साक्ष अशी जायला पाहिजे. आमेन. डायरेक्ट मोठं स्टेज भेटणार आपल्याला तर वाटतं डायरेक्ट मला मोठं स्टेज भेटावं. आपण खालची सेवा बघतच नाही, आपल्याला ती मोठी सेवा पाहिजे. तुम्हाला माहितीये, कोणतीही मोठी सेवा भेटण्याच्या अगोदर फार तळातून सुरुवात करावी लागते. हालेलुया. आणि सेवा जेवढी मोठी दिसेल ना, तेवढा त्रास जास्त भोगावा लागतो. समजते? तेवढं जास्त कष्ट आणि श्रम घ्यावे लागतात. लोकांना फक्त स्टेज दिसतं, स्टेजच्या मागे काय केलं जातं हे कोणाला दिसत नाही. कोण किती गुडघे टेकतो हे कोणाला समजत नाही. देवाचा दास किती तास प्रार्थना करतो, उपवास करतो हे कोणाला समजत
नाही, हे देवाच्या दासालाच माहिती असतं की स्टेजवर येण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं. आमेन. सुरुवात मंडळीतून झाली पाहिजे, यरुशलेमेतून. त्याच्यानंतर आजूबाजूच्या मंडळ्या, यहुदिया, पुढे शम्रोनाथ. शम्रोनाथ म्हणजे विधर्मी लोक, जे देवाला ओळखत नाही अशा लोकांनी सुद्धा म्हटलं पाहिजे खरंच याला देवाचा आत्मा आहे. आमेन. अशी आपली साक्ष शम्रोनाथ, आणि शम्रोनाथून पृथ्वीच्या शेवटापर्यंत. आमेन. मग देव तुम्हाला बाहेर उपयोगी करेल. पण सुरुवात कुठून होईल? मंडळीतून. मला सुरुवात कुठून होईल? दुसऱ्या मंडळीत जाऊन तुम्ही सामर्थ्य प्राप्त करू शकत, मोठ्या मिटिंगांना जाऊन तुम्ही सामर्थ्य प्राप्त करू शकत. आजकालच्या तरुणांना तेच वाटतं, शॉर्टकट. काय आला एखादा मोठा दास की तिथं जायचं आणि हात वर करून उभं राहायचं. तुम्हाला वाटतं बस भेटलं मला तिथं, आणि तिथूनच उडायला लागतात. अजिबात नाही. तुम्हाला सामर्थ्य कुठं भेटेल? तुमच्याच मंडळीत. बोला, कुठं भेटेल? तुमच्याच मंडळीत. इतकं सोपं राहिलं असतं ना, कोणी पण हात ठेवला आणि मला सामर्थ्य प्राप्त झालं तर मग पैसे देऊन मी पण प्राप्त केलं असतं कधीच. आजकाल तेच चाललंय ना, हात ठेवायचे काय लागतात? कोणतं बायबल वापरतात ते मला काही कळत नाही. बायबल स्पष्ट म्हणतं शेवटच्या काळी असे लोक उठतील की जे म्हणतील माझ्या नावाने, त्यावेळेस तुम्ही सावध असा. हालेलुया. बायबल मध्ये कुठं पावत्या फाडल्यात मला दाखवा. एकचदा शिमोन जादूगरनी सांगितलं होतं पेत्राला, काय म्हटला शिमोन? की मी ज्याच्यावर हात ठेवेल त्याला पवित्र आत्मा मिळावा, हे दान मला दे, मी तुला काय देईल? तो काय म्हटला त्याला? तुझा आणि तुझ्या पैशाचा तुझ्यासोबतच नाश हो. तुला हे दान कधीच भेटणार नाही, कारण देवाचं दान तू कशाने विकत घेतलं? कशाने विकत घेण्याचा प्रयत्न केला? जर देवाचं दान विकत घेता येत नाही तर देवाचं दान विकता कसं काय येतं मला सांगा. जे लोक हात ठेवायचे पैसे घेतायत ते दान काय करतायत? बोला, काय करतायत? जर परमेश्वराचं दान विकत घेता येत नाही ना तर ते विकता सुद्धा येत. बायबल म्हणतं तुम्हाला फुकट भेटलं, तुम्ही कसं द्या? बोला, कसं द्या? हा शॉर्टकट आहे, मी तुम्हाला सांगतो. लोक कोण देतंय? खरंच देवाकडून भेटतंय का दुसराच कोणीतरी देतोय? ते पण लक्ष द्या, कारण हे वचनामध्ये लिहिलेलं हे सगळं वचनाच्या बाहेरचं आहे. आमेन. हालेलुया. कधीच शॉर्टकट मार्ग प्राप्त करू नका की कोणीतरी माझ्यावर हात ठेवेल आणि मला अभिषेक भेटेल. अजिबात नाही. तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील. आमेन. तुम्हाला वाट पाहावी लागेल, तुम्हाला गुडघे टेकावे लागतील, उपास प्रार्थना तुम्हाला कराव्या लागतील, तुम्हाला परमेश्वराच्या उपस्थितीत यरुशलेमेत बसावं लागेल. आमेन. तर देव तुम्हाला देईल. आणि ते कुठं भेटेल तुम्हाला? तुमच्या मंडळीत. मला कुठं भेटेल? तुमच्या. आपल्या मंडळीला सोडून इकडं तिकडं जाऊन तुम्ही काहीच प्राप्त करू शकत नाही. लक्षात घ्या, ते तुम्हाला तिथंच प्राप्त होईल. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो यरुशलेम सोडून बाहेर जाऊ नका. उगाचच कुठं पण पैसे घालू नका. पण लोकांना बी फुकटचं आवडत नाही. पैसे देतील, जातील, गर्दी करतील. का? तुम्हाला माहितीये ना, खोटं लवकर विकलं जातं, खऱ्यालाच प्रॉब्लेम आहे. खरं की खोटं आहे? अरे बोला, खरं की खोटं आहे? जगाची रीतच ती आहे. तुम्हाला मी सांगतो, चांगला भाजीपाला जो तुम्ही शेणखत टाकून केलेला असतो ना, तो विकला जात नाही, कारण त्याला चांगला रंग दिसत नाही, त्याचा रंग फिकट असतो. पण ज्याला युरिया मारलेला असतो तो कसा दिसतो? एकदम हिरवागार, टवटवीत. खरंय की खोटं आहे? ज्याच्यावर फवारणी केलेली असते तो कसा दिसतो? हिरवागार. पण मला सांगा, चांगला कोणता असतो? भेंडी माहिती तुम्हाला? भेंडी, गावरानी भेंडी कोणत्या रंगाची असते? थोडासा कलर कसा असतो तिचा? फिकट किंवा पिवळट. बरोबर आहे ना? आणि जी आपण फवारणी करून जी काही हायब्रिड भेंडी असते ती कोणत्या रंगाची असते? एकदम गडद हिरवी. बरोबर आहे ना? दिसायला दोघांपैकी कोणती चांगली दिसते? जी हिरवी आहे, जिच्यावर काय मारलाय आणि युरिया टाकलेला आहे, ती कशी दिसते? एकदम भारी. लोक कोणती घेतात? शहरातले लोक कोणती घेतात? कोणती बघून घेतात? पिवळी बघून घेतील का हिरवी बघून घेतील? हिरवी. कारण त्यांना डोळ्यांना कशी दिसती? बिचारा शेतकरी शेणखत मारतो, चांगली गावरानी पिकवतो, तरी तिला भाव कमी, त्याची दिवसभर पडून राहते, त्याचं कोणीच घेत नाही. आणि त्याने युरिया मारलेला असतो, फवारणी केलेली असती, 2 दिवसात ती टर्कन उभी राहिलेली असती आणि शरीरात गेल्यानंतर ती तुम्हाला त्रास करणारी असते, तरी सुद्धा त्याची 1-2 तासात सगळी भेंडी संपून जाते. आज तेच चाललंय. आज तेच चाललेले. सत्य विकायला आणि सत्य देण्यासाठीच त्या ठिकाणी त्रास होतो. खोटं लगेच विकलं जातं. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? सावध राहा. शॉर्टकट नाहीये.
तुम्हाला देवाच्या उपस्थितीत बसावंच लागेल. आमेन. आमेन. याचा त्याचा हात ठेवण्याच्या मागे लागू नका. तुमच्यावर फक्त देवानेच हात ठेवला पाहिजे. हालेलुया. कोणी हात ठेवला पाहिजे आपल्यावर? देवाने. त्याच्या हाताशिवाय तुम्ही कोणाच्याच उपयोगाचे होणार नाही. नाही. बायबल देवाचं वचन, त्यालाच फॉलो करा, बाकी कोणालाच फॉलो करू नका. आमेन. आमेन. आजपर्यंतच्या सेवेमध्ये आम्ही कधीच असं कोणाला सांगितलं नाही की तुम्ही आमच्या मागे या. बिलकुल नाही. कारण मी मनुष्य आहे, मी चुकू शकतो, माझ्यामध्ये कमतरता आहे. मला का फॉलो करायचं? तुम्हाला फॉलो करायचं ना, एकालाच करा ज्याला मी फॉलो करतो, तो आहे येशू. आमेन. आणि तो फक्त याच्यात सापडतो बायबलमध्ये. हालेलुया. बायबलच्या बाहेर येशू नाही, तो बायबलमध्येच आहे. तुम्ही त्याला फॉलो करा. मी तुम्हाला सांगतो तरुणांनो, परमेश्वर तुमचा उपयोग करेल. आमेन. शॉर्टकट काहीच नाही इथं. आत्मिक जीवनात कोणता शॉर्टकट नाहीये. म्हणून शिमोन जादूगर म्हणत होता, पैसे देतो मला दान दे. शॉर्टकट याला काय म्हणतात? पैसे देतो मला आरोग्य दे, याला काय म्हणतात? शॉर्टकट. मला काय म्हणतात? शॉर्टकट. डॉक्टरकडे मी गेलो आणि डॉक्टरनी माझा आजार बरा केला आणि माझ्याकडून 10,000चं बिल घेतलं. मी डॉक्टरच्या पाया पडेल का? डॉक्टर तुम्ही माझ्यावर उपकार केले असं पडेल का? का बरं? मी काय दिले त्याला? मग त्यांनी माझ्यावर उपकार केले का? नाही. कारण मी त्याचा मोबदला त्याला पूर्णपणे दिलेला. मी उपकार मानणार नाही. मी त्याची आठवण ठेवणार, त्याचा फोटो घरात राहून लावणार. पण जर समजा 1.5 लाखाचं, 2 लाखाचं, 5 लाखाचं ऑपरेशन एखाद्या डॉक्टरने फुकट केलं तर मी काय करेल? मी काय करेल? देवासारखं ना त्याला मानेल, त्याच्या पायावर लोटांगण घालील, त्याचा फोटो लागला तर कुठला आहे मी तर गळ्यात घालून फिरेल. कारण 5 लाखाचं ऑपरेशन काय केलं त्याने? बोला काय केलं? पण ज्याने विकत केलं त्याचे उपकार आपण मानू का? मग जर देवाचं दान तुम्ही विकत दिलं ना, देवाचे उपकार कोणीच मानणार नाही. कारण आम्ही त्याच्यासाठी काय दिले? काय दिले? 25,000 दिले. अजिबात बोलायचं नाही. तुझं काम तू केलं, आमचं काम आम्ही केलं. कोण येशू आम्हाला माहिती नाही. तिकडे भक्ताने पण पैसे घेतले होते आमच्याकडे 5,000 रुपये, तू 25 घेतले. काहीच बोलायचं नाही. आम्ही जीवन देणार, आम्ही पाप सोडणार, येशू ख्रिस्ताला स्वीकारणार. कारण आम्ही तुला काय दिले? तू तुझं काम केलं नाही, आम्ही आमचं. कशाला आम्ही फोटो लावू? कशाला आम्ही? समजतं मी काय सांगतोय? शॉर्टकट नाहीये आत्मिक जीवनाचा. आमेन. शॉर्टकट जो आहे तो देवाकडून नाही, तो कोणाकडून आहे? बोला. सैतानाकडून. बोला कोणाकडून आहे? तुम्ही आणि मी त्या काळामध्ये जगतोय ज्याच्यामध्ये फार जपून चालावं लागेल. मी म्हणतो पहिली गोष्ट करा तरुणांनो, फेसबुक आणि इन्स्टा डिलीट मारा. कारण त्याच्यापायी अनेक चुकीचे नाद आपल्याला लागत आहेत. मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, यरूशलेममध्ये राहा, प्रार्थना करा. तुमच्याच मंडळीत परमेश्वर तुम्हाला आत्मिक दानावर दानाने भरेल. हालेलुया. तुमचीच मंडळी बघायला लागेल की ह्या तरुणाला देवाचा आत्मा प्राप्त झाला. तुमच्याच समाज तुम्हाला बघायला लागेल की तुम्ही त्याच्या आत्म्याने भरले गेले. तुम्ही यहुदियात, शमरोनात आणि अखिल सृष्टीपर्यंत त्याचे साक्षी व्हा. आमेन. आमेन. देवाची इच्छा आहे पवित्र आत्मा प्राप्त करा. कारण देवाचं वचन म्हणतं, मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करील तेव्हा तुमची पुत्र आणि कन्या संदेश देतील. तुमच्या वृद्धांना स्वप्न पडतील आणि तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. या सगळ्या गोष्टी तेव्हा होतील जेव्हा तुम्ही कशाने भरले जाल? पवित्र आत्म्याने. आमेन. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठं प्रार्थना करावी लागेल? यरूशलेममध्ये. कुठं? म्हणजे आपल्याच ठिकाणी. यरूशलेम सोडून बाहेर जाऊ नका. हालेलुया. समजतंय सगळ्यांना? प्रयत्न तुम्ही करा, सामर्थ्य प्राप्त करा, ताकद प्राप्त करू नका. ज्ञान ही पण ताकद आहे. अधिक शिक्षण घेणं ही पण ताकद आहे. चांगलं आहे, शिक्षण घ्या, चांगलं घ्या, पण त्याच्यावर भरोसा ठेवू नका. सामर्थ्य प्राप्त करा. काय प्राप्त करा? सामर्थ्य तुम्हाला केवळ देव देऊ शकतो. कोण देऊ शकतो? शक्ती पैशाने पण प्राप्त करता येईल, पण सामर्थ्य केवळ तुमच्या समर्पणाने मिळणार आहे. आमेन. तुमचे आत्मिक श्रम जर असतील तर परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य देईल आणि तरच परमेश्वर तुमचा उपयोग करेल, अन्यथा परमेश्वर करू शकत नाही. या दिवसामध्ये जपून राहा. तुम्ही कुठं जाताय, कोणाला फॉलो करतायत, कोणाचं ऐकतायत, या सगळ्या गोष्टी मी सांगतो ना. शिंदे सर जरी तुम्हाला शिकवत आहे ना, मी माणूस आहे. घरी गेल्यानंतर मी जे बोललो ते वचनात आहे का नाही ते तपासा. पटलं तर स्वीकारा, नाही तर स्वीकारू नका. कारण मी पण मनुष्य आहे. पण वचनाच्या बाहेर कोणी काही शिकवत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हे तुम्हाला करावं लागेल.
आणि त्याच वेळेस परमेश्वर तुमचा उपयोग करेल. प्रियांनो, आज माझी इच्छा आहे की तरुण मुलांनी आपल्या जागेवर उभं राहावं आणि आपण एक प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. जेवढे तरुण आहेत ज्यांना वाटतं की प्रभूने आज त्याच्या आत्म्याने मला भरावं, आपल्या जागेवर आपण उभे राहू, आपले डोळे झाकू आणि यावेळेस आपण काही वेळा आराधनेमध्ये जाणार आहोत. जे तरुण आहेत आपले डोळे बंद करा, आपल्या जागेवर उभे राहा आणि आज परमेश्वराला म्हणा, प्रभू माझ्या जीवनाबद्दल तुझी इच्छा काय आहे, तुझी योजना काय आहे. तुझं वचन सांगतं की मी मनुष्य मात्रावर पवित्र आत्म्याचा वर्षाव करेन आणि तुमची पुत्र कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्न पडतील आणि तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. प्रभू या वचनाप्रमाणे आज तुझ्या आत्म्याचा अभिषेक दे, तुझ्या पवित्र आत्म्याने भर राजा, की जेणेकरून आमच्या जीवनाबद्दल जी तुझी योजना आहे ती पूर्ण व्हावी. तू आमचा उपयोग करावा तुझ्या गौरवासाठी असं म्हणते. प्रत्येक तरुणाने आपल्या मनापासून परमेश्वराकडे आज हाक मागा, परमेश्वर तुमचा उपयोग करेल, जीवनामध्ये पूर्ण करेल. आपण सर्वजण ह्यावेळेस प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद येशू. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू जीसस. सर्वजण आपण एक छोटंसं कोरस घेऊ आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ.
मेरे मन को तेरी आशीष इस जीवन को तू बदल दे मेरे मन को तेरी आशीष इस जीवन को तेरी करुणा हम पे बरसे अपने मार्ग में चला हमको तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से दिल से तू अभिषेक तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से दिल से तू अभिषेक पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा धन्यवाद प्रार्थना करतो देवा जेवढे तरुण मुलं आणि मुली या ठिकाणी आहेत परमेश्वर पिता माझ्या देवा तुझं वचन सांगतं की मी पवित्र आत्म्याचा वर्षाव करीन तुमची पुत्र आणि कन्या संदेश देतील तुमच्या वृद्धांना स्वप्न पडतील आणि तुमचे तरुण दृष्टांत पाहतील मी प्रार्थना करतो देवा आज या तरुणांना पवित्र आत्म्याने भर राजा कारण जोपर्यंत तुझ्या आत्म्याने ते भरले जात नाही ते तुझ्यासाठी उपयोगी होऊ शकत नाही परमेश्वरा माझ्या देवा इथं उपस्थित प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक तरुणीला त्यांची व्यक्तिगत रीतीने भेट घे परमेश्वरा तुझा आत्मा त्यांच्यावर उडेल परमेश्वर पिता पवित्र आत्म्याचा अभिषेक दे परमेश्वरा तुझा अभिषेक त्यांच्यावर येऊ दे प्रभू की जेणेकरून परमेश्वरा ते तुझ्या राज्याच्या बांधकामासाठी तुझ्या सेवेसाठी एक उपयोगी पात्र होतील असं कार्य कर परमेश्वर पिता माझ्या देवा त्यांनी तुझ्या उपस्थितीपासून दूर जाऊ नये तुझ्या यरूशलेम सोडून त्यांनी बाहेर जाऊ नये तर त्यांनी सामर्थ्य प्राप्त करावं तुझ्याकडून सामर्थ्य प्राप्त करावं की जेणेकरून ते यरूशलेममध्ये ते यहुदियामध्ये ते शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत ते तुझे साक्षी होऊ शकतील असं होऊ दे परमेश्वर धन्यवाद प्रभूजी माझ्या देवा इथं उपस्थित प्रत्येक तरुणाला आणि तरुणीला व्यक्तिगत रीतीने तू भेट दे परमेश्वर जेणेकरून हे तुझ्या राज्याच्या बांधकामासाठी उभे राहतील असं होऊ दे धन्यवाद प्रभू तू आज तुझ्या वचनाद्वारे बोलला केवळ ऐकणारे नाही वचनावर विश्वास ठेवून चालणारे सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवड नावाने मागितली